नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी नृत्य कलाकार गौतमी पाटील याच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती। कोण आहे गौतमी पाटील? गौतमी पाटील नृत्य क्षेत्रात कशी आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। गौतमी पाटील हिचा जन्म 6 फेब्रुवारी 1996 रोजी धुळे जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला। लहानपणापासूनच तिच्या आईच्या वडिलांनी तिचे संगोपन केले। गौतमीच्या वडिलांनी ती जन्मल्यापासून तिला व तिच्या आईला सोडून दिले होते। गौतमीचे 8वी पर्यंतचे शिक्षण हे गावी झाले। त्यानंतर गौतमीचे कुटुंब पुण्यात सेटल झाले। पुण्यात सेटल झाल्यानंतर गौतमीच्या वडिलांना परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे तिच्या आईला मारहाण करणे हे सुरूच राहिले। त्यामुळे त्यांना परत दूर ठेवावे लागले। गौतमीने तिच्या वडिलांना 8वी मध्ये असताना पहिल्यांदा पाहिले होते, असे तिने सांगितले। गौतमीची आई ही बिस्लरी बॉटलच्या कारखान्यात काम करत असे, पण एका अपघातामुळे गौतमीच्या आईला ते काम सोडावे लागले आणि सगळी जबाबदारी ही गौतमीवर आली। गौतमीचे शिक्षण देखील बंद झाले। लहानपणापासूनच गौतमीला डान्सची खूप आवड होती। तिने विश्वकला डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला। गौतमीला चांगला डान्स येत असल्याने तिने लावणी नृत्यामध्ये काम करणे सुरू केले। त्यानंतर तिने पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून काम केले। नवीन लावणी नृत्य या क्षेत्रात असल्याने तिला एवढा मोठा स्टेजवर लावणी करत असताना भीती देखील वाटत होती, असे तिने सांगितले। भीतीमुळे तिच्या काही स्टेप्स देखील चुकल्या। गौतमीचे पहिले मानधन हे 500 रुपये एवढे होते। सुरुवातीच्या काळात गौतमीच्या आईला सुद्धा माहीत नव्हते की गौतमी ही लावणी नृत्य करीत आहे। गौतमीने घरी सांगितले होते की ती फक्त इव्हेंटमध्ये काम करते। तिच्या घरी माहीत झाल्यावर तिच्या घरच्यांचाच खूप विरोध होता, पण घरची परिस्थिती खराब असल्या कारणाने तिने हे काम सोडले नाही आणि तिने हे काम तसेच पुढे चालू ठेवले। लावणी सोडल्यानंतर गौतमीने फक्त डीजे शो चालू केले। गौतमीला खूप लोकांनी ट्रोल केले की अशा प्रकारची लावणी असते का, पण गौतमीने स्पष्ट सांगितले की मी कोणतीही लावणी करत नाही आहे, मी फक्त डीजे शो करते। डीजे शो मध्ये आणि लावणीमध्ये खूप फरक आहे, असे गौतमीने सांगितले आहे। महाराष्ट्रामध्ये गौतमीचे अनेक शो होत असतात। गौतमीच्या शो मध्ये हजारो चाहत्यांची गर्दी जमा होते। गौतमीच्या एका शो मधील व्हिडिओमध्ये गौतमीने अश्लील कृत्य दिसून आले, तेव्हा गौतमीला खूप जणांनी ट्रोल केले। नंतर गौतमीने तिची चूक कबूल केली आणि गौतमीने सर्वांची माफी देखील मागितली। अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून तरीही लोकांनी तिला खूप ट्रोल केले। गौतमीने सांगितले की माझे अजून लग्न झाले नाही आहे, पण मी लग्न करणार आहे। अजून माझ्या मनासारखा मुलगा मिळालेला नाही, असे गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते। आपल्याला गौतमीची ही जीवन कहाणी जाणून कसे वाटले हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।